आज जरा रॅन्डम सुरुवात करते एका इव्हेंटला आली आहे स्टार प्रवाह वाहिनीच्या. A few minutes later. अरे बाप रे, लयच लक्षण आहे की सावित्री देवी. अरे हे तर कायच नाही, तिची किती लुगडी वाया गेलीत काय सांगू तुला. लोक थुकाचे, शेण फेकाचे, काय काय करायचे, पण तिनं मात्र ती सगळी लुगडी जपून ठेवली. वय खरं देवा. आणि मग काय केलं काय त्या लुगड्याचं. अरे हल्ली त्या पुरी मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड होतात ना, तेच कापड वापरून. मला तर काही कळत नव्हतं काय चाललंय, काय कळणच झालं होतं. मी आपला देवळातला तो भंडारा घेतला आणि हवेत उधळला. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आणि मी अक्षराचा मितकार बघितला. उडालेला भंडारा खाली येताना त्याची अक्षर होत होती आणि चिंगीच्या कापडाला जाऊन चिकटत होती. चिंगीची कापडं जिथं जिथं फाटली होती ना, ती समधी जागा आता अक्षराने भरली होती. मी तो खाली पडलेला भंडारा पटपट पटपट डबीत भरला आणि चिंगीला घेऊन घरला निघालो. आणि घरी जाऊन बघतो तर काय, त्या डबीत भंडारा नव्हताच. त्या भंडाऱ्याची आता शाई झाली होती. चिंगी आता माझी त्याच शाईनं रिव्हिजन का काय ती करत असते. सावित्री हो देवीच ती, चमत्कार दावल्याने राहते. वय तुझे डना सवार नाही थांबली, जुगारुनी रूढी पुढेच चालली. समानतेचा ध्यास घेतला उरी, सुधारण्या समाज भिडे कली. ज्ञान ज्योती तुझ्यामुळे तू सावित्री आई. सावित्रीबाई फुले यांचं कार्य हे अगदी या छोट्याशा ऍक्ट मधनं आपल्या समोर आलं. पण जर याचा काळ आपण बघितला तर तो इतका मागचा काळ आहे. आणि त्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेंनी स्वतः बाहेर पडून इतर महिलांना पुढे नेण्याचं एक मोठं कार्य केलं. एकदा झालं असं होतं की ज्योतिबा फुले आणि त्यांचे कारभारी बाहेरच्या खोलीत काही काम करत बसले होते. सावित्रीबाई बाहेर आल्या आणि म्हणाल्या की मी ना एक माझ्यासाठी नवीन लुगडं घेईन म्हणते. ज्योतिबा फुले म्हणाले की अगं नेमकं अन्न आणि वस्त्र गरजेपुरतं एवढं तर आपलं ठरलंय ना, मग आता तिसरी साडी हवी कशाला तुला. एक अंगावर आणि एक धुतलेली. पण कारभारीमध्ये पडले. ते म्हणाले की अहो जेव्हा सावित्रीबाई शाळेत निघतात तेव्हा त्यांच्यावर चिखल उडवला जातो, लोक थुंकतात, शेणाचे गोळे उडवले जातात. आणि मग या सगळ्यातनं जेव्हा त्या शाळेत शिकवायला जातात तेव्हा धूत वस्त्र हवं, उत्तम प्रसन्न हवं, त्यासाठी त्या तिसरी साडी मागतात. ज्योतिबा फुलेंना जेव्हा हे कळलं तेव्हा साहजिकच ते तडक बाहेर पडले आणि त्यांनी त्यांच्यासाठी एक साडी विकत आणली. आत्ताच्या काळात आपण पाहतो की साडीचा हव्यास, साडीचा ध्यास हा आपल्या सगळ्या महिलांना असतो, रास्ता येतो. आत्ताच्या काळात ठीक आहे, पण त्यावेळी केवळ 3 साड्या सोबत त्यांच्या होत्या. एक साडी बरोबर घेऊन त्या शाळेत निघायच्या आणि तिथे गेल्यानंतर मुलींना शिकवायच्या. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांची भूमिका पेलणं ही सोपी गोष्ट निश्चितच नाहीये. आणि त्यासाठी अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले या दोघांचं आपण निश्चित टाळ्यांच्या गजरात आपण अभिनंदन करूया. आणि आज या मालिकेच्या निमित्ताने स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. खरं तर म्हणूनच अशा व्यक्तिमत्वाचं कौतुक करणं, सन्मान करणं आणि त्या व्यक्तिमत्वाची गोष्ट सांगणं हे फार कर्मप्राप्त आहे. आज वाहिनी म्हणून मला खरंच जिओ स्टारचे खूप मनापासून आभार मानायचे आणि त्यांचं अभिनंदनही करायचंय की अशी एखादी मालिका, असा एखादा विषय आपण रसिक प्रेक्षकांसमोर घेऊन येतोय. करमणूक जे नेहमीची दैनंदिन मालिका असतात ते तर आपण करतोच, पण हा एक ब्रँड, ही एक वाहिनी अशी आहे ना जी सामाजिक बांधिलकी फ्रंट फूटवर ठेवते. हा विषय खूप महत्त्वाचा आहे सर. 2008 साली मी
स्टार प्रवाहाची एक मालिका लिहिली होती छत्रपती संभाजी महाराज, आणि त्याच्यानंतर हा एक पुन्हा एक गोड अनुभव मला आता या निमित्तानं मिळतोय. हा माझा ह्या ह्या वाहिनीशी अनुबंध आहे. खरं तर हा प्रोमोच सगळं बोलून गेलाय, आणि त्या प्रोमोमुळे मला असं वाटतं की एक प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना निश्चित निर्माण झाली. मधुराणी, काय वाटतंय हे म्हणणं सुद्धा खरं तर वेगळं आहे. ती भावना तुझ्या डोळ्यात दिसतेय मला, पण हे साकारायला मिळणं हे खूप मोठं भाग्य आहे. काय सांगशील? नमस्कार. मी आत्ता पहिल्यांदा प्रोमो बघितला, त्यामुळे मी आत्ताही थरथर कापतेय. सगळ्यात आधी स्टार प्रवाह वाहिनीचे, सतीशचे संपूर्ण टीमचे आणि जगदंब क्रिएशन्सचे आणि संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते की ही एवढी आभाळा एवढी मोठी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी मला निवडलं. आणि भरून आलंय आत्ता. खरंच आहे, दडपण आलंय, हुरहुर वाटतेय, एक्साइटमेंट आहे, जबाबदारी वाटते, असं सगळं संमिश्र आहे. कारण 3-4 महिन्यांपासून सतीशचं माझं बोलणं चाललंय की आपण हे करतोय. त्याचा पहिला फोनही मला आठवतोय की तू करशील का, आणि मी 1 मिनटं काहीच बोलले नव्हते. मला काही सिंकिनच होत नव्हतं. तिथपासनं ते आज प्रोमो येईपर्यंतचा सगळा प्रवास, आणि इथून पुढे खरं तर प्रवासाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पोटात गोळा आहे, पण छान वाटतंय आणि मनापासून कृतज्ञ वाटतंय की उत्तरा, तू मी आज या व्यासपीठावर बसलोय, आत्मविश्वासाने बोलतोय. आज इथे कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया आहेत ज्या मानाने वावरत आहेत. असंख्य स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज धडाडीने काम करतायत. मागे वळून बघताना वाटतं की 250 वर्षांपूर्वी एका स्त्रीने हे सगळं जर सहन केलं नसतं तर आज आपण कुठे असतो? खरं, आज आपण तिथेच असतो का? आणि तिने ते केलं म्हणून आपल्या आधीची पिढी, त्यांच्याही आधीची पिढी शिकली, आणि म्हणून आज आपण शिकतोय. आपल्या पुढच्या पिढ्या शिकत राहणार आहेत आणि आत्मसन्मानाने वावरणार आहेत. आणि त्यासाठी कोणीतरी प्रचंड लढा दिलाय, प्रचंड संघर्ष दिलाय. तिथपर्यंत मला पोचता यावं इतकीच मी त्या सावित्री देवीकडे मागणं मागते आणि प्रार्थना करते तिला. हा विषय करावा ही खूप वर्षांची खरं तर इच्छा होती. म्हणजे सतीश आणि आम्ही अनेक दिवस ही चर्चा करत होतो. कारण खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका फक्त सावित्रीबाईंची आहे का, तर ती नाहीये. म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकून कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ही मालिका आहे. की आपण म्हणतो संघर्ष केला, पण ते इतकं सोपं असेल का? त्या किती वेळा पडल्या असतील, जडल्या असतील, खचल्या असतील, कुठल्या मानसिक बळातनं त्या उभ्या राहिल्या असतील. आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना त्या एक अत्यंत संवेदनशील कवयित्री होत्या, त्या हळव्या होत्या. ते स्पिरिट पकडणं त्या आपण आपल्याकडनं होतं काय की आपण इतक्या एवढ्या मोठ्या युगस्त्री सावित्रीबाई फुले, आपण त्यांचे एक तर पुतळे बघतो किंवा भिंतीवरची चित्र बघतो, पण त्यांच्या मागे असलेली स्त्री पकडणं, ते स्पिरिट पकडणं, मला असं वाटतं की ते मला करणं गरजेचं आहे आणि ते करायची मजा मला येणार आहे. मला असं वाटतं हे पुरेसं आहे. स्वामी ज्योतिबाच्या लागे मी चरणी, त्यांची गोडवाणी मनी घोमे, महार मांगांची करते मी सेवा, आवडीच्या देवा स्मरुनिया. सेवा सत्य धर्म देई समाधान, सेवा सत्य धर्म देई समाधान. ठेवी शांत मन आपले रे, ज्योतिबांचे बोल मन
शिल्पांचे बोल मनात परसा जीवाचा आरसा पाहते मी सेवेच्या भावाने सेवा जे करीती धन्यता पावती मानवात ऐसा बोध देती अनुभवे ज्योती मनात ठेविती सावित्री मनात ठेविती सावित्री व्हिडिओ काढते धरून जरी नाही गेला येस नाही ओ माय गॉड मुलीची शाळा काढली आहे हिने आणि हिच्या नवऱ्याने. स्त्री शिक्षण म्हणजे घोर पातक हो, लक्षात येत आहे ना. काय विनोद करतोय प्लीज. मला पाठी मिळाले काही लिमिट नाही त्या गोष्टीला. हे बघा आम्ही इकडे आहोत अशा जेवण घेऊन. मी आणि नेहा आता या इव्हेंटमधनं निघालो आहे. आम्ही आत्ता आलेलो खरं तर प्रभादेवीला रवींद्र नाट्य मंदिर इथे. आम्ही आत्ता जेवलो आणि आता आम्ही चाललो आहोत दादरला. कारण काय तुम्हाला तर माहितीच आहे आमचं लग्नघर आहे येत्या काही दिवसात. आणि शॉपिंग जाता आम्ही 1-2 वस्तू उचलणार आहोत. हां ऋतुजासाठी मला काही गोष्टी घ्यायच्या आहेत. आता याच्यानंतर मी मनाशी पक्का केलं आहे आता बस झाली शॉपिंग, आता संपलं, आता काही घ्यायचं नाही आहे आपण. बस हे एवढंच आजच्या दिवशीचं आहे. ते पण झालं नसतं पण एक गोष्ट ॲड झाली आहे कपड्यांमध्ये तर त्याच्यासाठी घ्यायचं आहे ते. आतमध्ये इतका AC होता ना आम्हाला दोघींना अजिबात सहनच नाही झाला. आता उन्हात आलो आहे ना असं वाटतं ते जरा म्हणजे असं बॅलन्स झालं आहे थोडं. RNM माझ्या आयुष्यात 11 वर्षापूर्वी आलेला मंडळी. अच्छा कशा निमित्ताने नाही सांग. बरं ठीक आहे. माझी इच्छा आहे इकडे एखादं तरी नाटक बघायला यायची. आम्ही इथे एकांकिका पण बघायला यायचो. इथे स्पर्धा असायच्या एकांकिकांच्या. अच्छा आम्ही पाहायचो. मी नाटक बघितलेलं मग्न तळ्याकाठी. वाव हो आणि बरेच कार्यक्रम पण छान आहे. बऱ्याच कलाकारांना मी पहिल्यांदा इथे बघितलं. अच्छा सेमिनार अटेंड केले आणि माझी पण एकांकिका इथेच आहे. वाव हो नेहाच्या अभिनयाचा प्रवास इथूनच सुरू झाला असं तुम्ही म्हणता येईल. त्यानंतर मी आयुष्यात अभिनय करू लागले. स्टेजवर नाही गेला पण रोज करते. तर मी म्हणत होते की माझं बालपण थोडंफार बालपण दादरमध्ये पण गेलं. आणि म्हणजे ताई होती ना इथे तर मग आम्ही सिद्धिविनायकला यायचो त्याचं किंवा त्यांच्या घरी जायचो. आणि हे बघा मी गार्डन म्हटले ना तुम्हाला हे गार्डन आता पण मी लहानपणी मी फक्त एकदाच गार्डनमध्ये आले. हे गार्डन म्हणते हां आणि एकदाच खेळले आहे फक्त. अच्छा त्यानंतर मी आयुष्यात कधी या गार्डनमध्ये नाही आले. आणि नेहा तुला आठवत आहे का आपल्या दोघींची एक मेमरी आहे आपण इथे यायचो युक्ती मीडियासाठी म्हणून. दादर बऱ्यापैकी आपल्यासाठी म्हणजे माझ्या आयुष्यात तरी दादर खूप जास्त त्याचा सहभाग आहे. कारण जी पहिली इंटर्नशिप त्यानंतर पहिला जॉब बऱ्यापैकी जे काय अभिनयातलं पहिलं जे काय असेल ते असं सगळं इकडेच सगळी मांदियाळी आमची दादरमध्येच आहे. आता नेहाला मुलगा देखील लग्नासाठी इथेच मिळावा ही मी अपेक्षा करते. या रोडवर चालतं चालेल ना केली तरी चालेल. दादर डोंबिवली
आणि गिरगाव ह्या सगळ्या ठिकाणी किती छान असं मराठी पण जपलं जातं ना, म्हणून मला याद, आणि विलेपार्ले अर्थात मला पण फार आवडतं. हो, तर त्यामुळे त्या जागा खूप अशा आपल्याशा अशा वाटतात. काय आवडलं तर घेऊ बाबा. नेहा इथे अगरबत्ती घेतीये काकांकडून. अगरबत्त्या. नेहा नेहमी अशा शॉपिंगला येते, त्यामुळे मला तिच्यासोबत येऊन आता कळलं आहे की ती फुल मार्केटमध्ये फुलं, अगरबत्त्या असं काय काय घेत असते. याच दुकानातून घेते अगरबत्त्या. तू? अच्छा, या काकांकडनंच घेते ती अगरबत्त्या. मस्त वास येतोय, मस्त सुवास येतोय अगरबत्ती. तुम्ही शोधात येऊ शकता इथे. हो, हे इकडे कॉटन किंगच्या समोरच आहे. माझ्या नाही अगरबत्तीच्या शोधात या. वा नेहा. हा, पण मी तुम्हाला एक टीप देऊ शकते. तुम्हाला मला कधी भेटायचं असेल ना, कधी मोस्टली कविवाडीत पार्ल्यात असते. वा. तर कुठेतरी रस्त्यावर दिसू शकते, तर या भेटायला. हो, तुला 2 सॅम्पल दिले, नाव लिहून देतो. ठीक आहे, चालेल. काका किती चांगले सॅम्पल पण देत. काही नवीन आलं असेल तर देतात. अच्छा. काय हे? नेहाने पुन्हा तशीच चप्पल घेतली. का सांग नेहा, दाखव जरा हिची चप्पल बघा आधीची. खऱ्या अर्थाने चपला झिजवले रे बघा. हे बघा चप्पलची हालत बघा. लिटरली तिने चालून चप्पल झिजवली आहे. हा, एवढी हिल होती, चालून सगळी हे केली. आणि पुन्हा तशीच घ्यायला आली. कारण की तीच आवडली आहे आणि ती तिच्या पायावर सूट पण करते. एकनिष्ठ आहे, मी लॉयल आहे ना. आम्ही रोज वरण भात खातो, आम्हाला बिर्याणीची काही आवश्यकता नाही. छान, सुंदर अगदी. नेहाची करामत बघा. इथे पाटामध्ये चप्पल घेतली आणि हिनी माझी बॅग घेतलेली आणि मी तिची, कारण की जरा तिची जड आहे म्हणून. आणि ही बाई चप्पल घ्यायच्या नादात माझी पर्स आतमध्येच घेऊन निघालेली स्टेशनकडे जायला. माझ्या आईने मार मारली असतं गं मला. ब्लाऊज आहे त्याचा, साडी. तरी आई म्हणली की सकाळी माझी बोलण्यासोबी ब्लाऊज ठेवूया. मी आणि नेहा इथे रसवंती गृहात आलं. म्हटलं जरा एवढं फिरलो तर काहीतरी पिऊयात. फुलवंती. अगं नेहा, मी काय म्हणते, आपल्याला गिफ्ट मिळालं ते उघड ना. हा, मी पण तू तुझ्या बॅगेत कुठे ठेवले मला माहीत नाही. ठीक आहे, हे मिळालंय. बघू जरा त्यांना जवळून. हां, बघू काय आहे आज. असं जरा बुकसारखं दिसतंय. जांभळ्या रंगाची डायरी आहे, खणाची आहे. वाव, चोळीचं कापड आहे. किती सुंदर आहे. लोकांना पण ब्लाऊज पीस विकते. वाव, किती सुंदर रंग आहे ग. आणि ते स्टार प्रवाहाचा लोगो पण आहे. हे बघा, खणाची डायरी आहे, सुंदर आहे. स्टार प्रवाह लिहिलंय. नवीन वर्षाची सुरुवात करू शकतो आपण. हो, व्हेरी ब्युटिफुल. थॉटफुल गिफ्ट असतात स्टार प्रवाह. हो, सुंदर आहे. गटा प्यायला सुरुवात केली डायरी दाखवण्याच्या नादात. पेपर आम्हाला खूप आवडतं गिफ्ट घ्यायला. नेहाला अगदी जे तिला आवडतं तेच तिच्यापाशी येतं बरोबर करे. वाव, मस्त आहे. चला आता मी नवीन वर्षापासून त्यामध्ये हे उलट. आता ना सध्या हे पॅटर्न आलंय इथे दादरला. मस्त आहे, वेस्टकोट सारखं. मला छान वाटतं. नाही हा, मला तर तुझ्यावर दोन्ही छानच वाटतील अगं. हॅलो, तर मी आत्ता घरी आले, फ्रेश झाले आणि म्हटलं आत्ता व्लॉग एंड करूयात. कारण सकाळी पण तेच झालं, घाई गडबडीमध्ये व्लॉग करताच आला नाही, इंट्रो करताच आला नाही नेहमीप्रमाणे. कारण घाई गडबड होती, पटकन पोहोचायचं होतं, त्यामुळे ते तेव्हाही जमलं नाही सकाळी. आणि आत्ता असं झालं की नेहासोबत असताना एंड करतानाही आला, कारण संध्याकाळचे 5 वाजत आलेले आणि तुम्हाला माहिती आपल्याकडे किती गर्दी असते संध्याकाळी ऑफिस सुटायच्या वेळेला. मग आम्ही विचार केला पटकन ट्रेन पकडूयात, घरी जाऊयात आधी. आणि आजचा इव्हेंट असा तुम्ही बघितलाच आता हा शेवटपर्यंत व्हिडिओ. तर इतका छान इव्हेंट झाला. मस्त मालिका येते स्टार प्रवाहावरती नवीन, ज्याच्यामध्ये अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले आहेत. स्टार प्रवाहाची नवीन मालिका मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले 5 जानेवारीपासून येणार आहे आपल्या भेटीला. तर नक्की तुम्ही बघा.
खूप छान असणार आहे ही मालिका. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती आत्ता थोड्याच दिवसात तुम्हाला लग्नाचे व्लॉग वगैरे, म्हणजे लग्नाचा व्लॉग, परत हळदीचा आणि मेहंदीचा वगैरे बघायला मिळणार आहे. आता तुम्हाला येत्या काही दिवसात हळदी, मेहंदी आणि लग्नाचा व्लॉगसुद्धा बघायला मिळणार आहे. माझ्या काकाच्या मुलाचं लग्न आहे. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल, तुम्हाला सांगू इच्छिते, आपल्या चॅनलवर बऱ्याच प्रकारचा कॉन्टेंट येतो. मी मीडियामध्ये काम करते, एंटरटेनमेंट मीडियामध्ये, तर त्या रिलेटेड खूप सारे व्लॉग असतात. परत मी बिझनेस पण प्रमोट करते. तुम्ही जर कुठला बिझनेस करत असाल तर मला नक्की संपर्क साधा. आपण आपल्या चॅनलवरती तुमच्या बिझनेसचं प्रमोशन करूया छानपैकी, आणि म्हणजे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल तुम्हाला सुद्धा. तर असं एकंदरीत आहे. तर नक्की आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तर पुन्हा भेटूयात आपण एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.